बनवण्यासाठी अर्धी वाटी चिन्नोर तांदूळ घेतला। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, रेशनचा घेतला तरी चालेल। स्वच्छ 2 पाण्याने तांदूळ धुवून घ्या। त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 1 पोह्यांचा चमचा भरून साजूक तूप घालून घेतलं। तूप वितळलं की त्यामध्ये तांदूळ घालून घेऊया। पाणी काढून टाकायचं आहे तांदूळाचं आणि त्यासोबतच मी इथे 1 ते 1.5 कप दूध घालून घेणार आहे। आपल्याला या तांदळाचा भात तयार करून घ्यायचा आहे। कमी गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून भात आपला तयार झाला, कुकरची वाफ निघाली की त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट दूध घालून घेणार आहे। दूध घातल्यानंतर आपल्याला फुल गॅसवर 5 मिनिटं दुधाला उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे ते थोडंफार घट्टसर होईल। 5 मिनिटं उकळी काढून झाल्यानंतर मी यामध्ये विलायची पूड घालून घेणार आहे, अर्धा चमचा। 8 ते 10 बदामाचे काप घालून घेणार आहे। सोबतच 1 वाटी साखर, जास्त गोड आवडत असेल तर 1.25 वाटी साखर घाला आणि पुन्हा 5 मिनिटं मस्त अशी उकळी काढून घ्या, म्हणजे खीर घट्टसर होईल आणि थंड करून मस्त अशी क्रीमी टेक्स्चरची खीर नक्कीच सर्व करा, सगळ्यांना नक्की आवडेल। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।